गुड मॉर्निंग. मी देवयानी जोशी. एक गोष्ट, एक विचार आणि आपल्या आयुष्याला नवीन दिशा देईल असा एक छोटासा लेसन. चला ऐकूया. एकदा एका गावातले टीचर रिटायर होतात. तर त्यांच्या जागी जे दुसरे टीचर अपॉइंट झालेले असतात ते बसने जायला लागतात त्या गावाला. तिकीट घेतात कंडक्टरकडनं आणि आपल्या सीटवर जाऊन बसतात. सीटवर बसल्यावर त्यांच्या लक्षात येतं कंडक्टर 10 रुपये जास्ती देतो त्यांना. ते विचार करतात नंतर देऊ, त्याला उतरताना देऊ. मग ते विचार करतात की ठीक आहे 10च रुपये आहे, तो कंडक्टर बिझी आहे, असं कुठं त्याच्या लक्षात येणार आहे. आपल्यासाठी आपली कमाई झाली असं समजून आपण ते आपल्याच जो ठेवू. असं विचार करत करत त्यांचं गाव येतं आणि अगदी ते उतरणार तर त्यांचा हात खिशात जातो. ते 10 रुपयाची नोट काढतात आणि कंडक्टरला देतात. म्हणतात तुम्ही मला चुकून मगाशी जास्ती दिली होती नोट. तर कंडक्टर म्हणतो अरे वा, तुम्ही जे गावात नवीन टीचर अपॉइंट झाले ते तुम्हीच आहे का? तर तो म्हणतो हो. तर तो म्हणतो मी ही नोट मुद्दामच दिली होती. मला हे बघायचं होतं की ज्या लहान मुलांचं भविष्य ज्या सरांच्या किंवा टीचरच्या हातात आहे ते किती प्रामाणिक आहे आणि ते किती खरे आहेत. तर तुम्ही परीक्षा पास झालात. पूर्ण भविष्य ज्यांच्या हातात आहे ते जर इतके प्रामाणिक आणि चांगले असतील तर त्यांच्या हातून चांगलेच विद्यार्थी घडतील. तो बसमधनं उतरतो, वरती बघतो, म्हणतो देवा तू मला पहिल्याच दिवशी वाचवलंस. कसं असतं जेव्हा आपल्या मनात मोह निर्माण होतो तेव्हा आपली अधोगतीकडे सुरुवात झालेली असते. मोह हा खूप बेकार असतो. एक जपानी याची गोष्ट असते की एकदा एका रेल्वे स्टेशनवर खूप छत्र्या दिसतात एका फॉरेनरला. खूप छत्र्या असतात तिथे. तर तो इथल्या एका जपानी माणसाला विचारतो इथे छत्र्यांना लॉक नाही आहे का, कोणी चोरून नाही नेणार? तर तो माणूस सांगतो की लॉक मनाला असतं, छत्र्यांना नाही. किती सिम्पल. आपला जर का स्वतःवर कंट्रोल असेल. स्टे ब्लेस. पाऊस सुरू झालेला आहे. आय लव्ह यू ऑल.